मित्रांनो, फायनली आता MHPCM CET सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आणि तो आता आपल्या महाराष्ट्र सीईटी सेल वरती विजिबल देखील आहे. एक्झॅक्टली रिझल्ट काय लागलाय त्यासोबतच फर्स्ट आणि सेकंड अटेम्प्ट या दोघांपैकी कोणत्या अटेम्प्टचे मार्क सीईटी सेल कन्सिडर करणार आहे, कोणत्या अटेम्प्टच्या मार्क्स वरून तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे, यासोबतच एक्झॅक्टली रिझल्ट कसा चेक करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. चला तर ते एक्झॅक्ट प्रोसेस पाहूयात. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला गुगलवरती MHCET सेल असं सर्च करायचं आहे. त्यानंतर सीईटी सेलच्या वेबसाईटला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला सीईटी सेलची स्क्रीन दिसेल. त्याला थोडंसं स्क्रोल डाऊन करा. पहा इथे आपली स्क्रीन दिसते सीईटी सेलची. थोडस स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला इथे लेटेस्ट न्यूज दिसतील, अपडेट्स दिसतील. इथे पहा रिझल्ट डिक्लेअर फॉर MHCD-PCM ग्रुप सेकंड अटेम्प्ट. सो इथे तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर इथे लॉग इन पेज येईल. आता इथे पहा तुम्हाला तुमचे डिटेल्स पुट करायचे लाईक रजिस्टर ईमेल आयडी आणि पासवर्ड. जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर फॉरगॉट पासवर्ड वरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुमची ईमेल आयडी पुट करून तुमच्या फोन नंबर वरती ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला पुट करून ती फॉरगेटची प्रोसेस कंप्लीट करून तुम्हाला पासवर्ड हे नवीन जनरेट करायचंय आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला साइन इन वरती क्लिक करायचंय. आता साइन इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे असं लॉग इन पेज दिसेल. पहा स्क्रोल डाऊन करा. तुम्हाला जर काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही इथे प्रोफाईल वरती क्लिक करून तुमचे जे पण चेंजेस असतील ते करू शकता. इथे आपलं सीईटीचं रजिस्ट्रेशन आपण केलं होतं. त्याच्यानंतर इथे थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यानंतर स्कोर कार्ड वरती क्लिक करायचं आहे. इथे तुमचा एक्झामचं नाव असेल लाईक MHPCM CET 2026. त्यावरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर तुमचा स्कोर कार्ड हा विजिबल होईल. आता त्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न राहिला तो म्हणजे एक्झॅक्टली कोणत्या एक्झामचे मार्क्स कन्सिडर केले जातील. कारण आपल्या 2 अटेम्प्ट झालेत तर दोन्ही अटेम्प्ट मध्ये सेम असतील तर काय करणार, डिफरंट असतील तर काय करणार. इथे बेस्ट ऑफ 2 हा रूल लागू होतो आणि 2 अटेम्प्ट पैकी ज्या अटेम्प्ट मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क्स असतील, पर्सेंटाईल असतील, त्याचे पर्सेंटाईल तुम्हाला तुमचे कन्सिडर केले जातील. आता जर दोन्ही एक्झाम मध्ये तुम्हाला सेम पर्सेंटाईल असतील तर काय होणार, तर ज्या सब्जेक्टमध्ये म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये ज्या अटेम्प्ट मध्ये सगळ्यात जास्त होत आहे तर त्याचे पर्सेंटाईल कन्सिडर केले जातात. त्यामध्ये जरी सेम असतील तर फिजिक्सचे, नंतर केमिस्ट्री आणि नंतर या तिघांमध्ये सेम असतील तर तुमचे 12चे पर्सेंटेज कॅल्क्युलेट केले जातात, कम्पेअर केले जातात. आता हा प्रश्न झाला. आता मित्रांनो तुम्हाला थोडेसे कमी मार्क्स असतील, आता टॉप कॉलेजमध्ये तर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं जे जे कॅप राऊंडची प्रोसेस आहे तर जर ती तुम्हाला इझी करायची असेल तर तुम्ही आपला काउन्सिलिंग कोर्स जॉईन करू शकता जो फक्त 999 रुपयाला आहे. या काउन्सिलिंग कोर्समध्ये आपण प्रत्येक कॅप राऊंड साठी वेगळी प्रेफरन्स लिस्ट तयार करून देणार आहोत, ज्यामध्ये टॉप टू बॉटमचे सगळे कॉलेजेस असतील. तुमच्या प्रेफरन्सनुसार ही कस्टमाइज लिस्ट असेल. डॉक्युमेंटसाठी गायडन्स मिळेल आणि आजपासून कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत तुम्हाला फुल सपोर्ट असणार आहे. आता काउन्सिलिंग कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. लवकरात लवकर तुमची सीट बुक करा आणि ऍडमिशन कन्फर्म करा. आता मित्रांनो, रिझल्ट चांगला आलाच असेल, तुम्हाला किती पर्सेंटाईल आले ते नक्की मला कमेंट करून सांगा. लेक्चर इथे सेंड करूया. थँक्यू. नाईस डे. बाय.